लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये पावसानं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं आहे। ऊस शेतीबरोबरच सोयाबीन शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर मूग पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। जळकोट तालुक्यातल्या होकर्णा भागामध्ये आपण आहोत। इथल्या शेतकऱ्यांचे कापूस शेती देखील पावसानं उद्ध्वस्त केल्याचं चित्र आहे। या ठिकाणी आपल्यासोबत ते शेतकरी आहेत। मला सांगा काय तुम्ही मूग आणि कापसाची लागवड केली होती, काय स्थिती झाली आहे? सर, माझ्या शेतीमध्ये 1 एकर मध्ये कापूस आणि मूग लावलेली होती। आता एक पण कापसाचं दाट राहिलं नाही आणि मुगाचं पण राहिलं नाही। सगळं जमीनचं सोन गाळ पूर्ण वाहून गेलेली आहे। आता उभा बी केलं तर काय होऊ शकत नाही, ते आता उपडून टाकून ते पण आमच्यामध्ये क्षमता नाही सर। आता उभा टाकण्यामध्ये सुद्धा नाही। वावराकडे बघितलं की असं चक्कर आल्यासारखं उडालं। इतकी वेळेस उन्हामध्ये कष्ट करून खुरपून फवारणी करून त्याचे पण आणखीन आम्ही पैसे दुकानवाल्याला दिले नाहीत, उधारी आणलो सर सामान आम्ही। माझी 2 एकर शेती आहे। सोयाबीन मूग उडीद आहे। मूग आणि उडीद तोंडाला आलेला घास पूर्ण आडवा झालेला आहे। जळकोट तालुक्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी इथले जे मंत्री आहेत संजय बनसोडे त्यांनी दौरा केलेला आहे। खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी दौरा केलेला आहे। त्याचबरोबर आता कृषी अधीक्षक आपल्यासोबत आहेत, ते योगायोगानं पाहणीसाठी आलेले आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे। मला सांगा काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांना, यांना मदत मिळू शकते का वगैरे? हा नक्कीच ह्याचा सर्वे पंचनामा होईल। आधी गाव पातळीवर होईल। कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या संयुक्त जॉईंट सर्वे होईल तो, आणि त्यांचा अहवाल जर 33% पेक्षा जास्त नुकसान असेल तर तो तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी, BDO आणि तहसीलदार या त्रिसदस्यीय समितीला सादर होईल। त्यानुसार सगळ्या गावचं कंपायलेशन करून ते 33% वर जर नुकसान असेल तर अबकड मध्ये मागणी सुद्धा ते सादर करतील, हेक्टरी 13,000 प्रमाणे। आणि जेवढं क्षेत्र असेल त्याला 13,000 गुणिले ते जिल्हा स्तरावर आल्यानंतर परत आता ह्याच्यामध्ये दुसरी एक विषय असा आहे की नेमका हा पाऊस जो होतोय तो अचानक एका अशा स्पॉटला होतोय रेव्हेन्यू सर्कलच्या की जिथं रेनगेज नसतो। अशा वेळेला अडचण अशी आहे की पर्जन्यमापक तर नाही आणि पाऊस तर पडलो तर त्याच्यासाठी व्हेरीफाय करावं लागतं 2दा-3दा, 2-3 जिल्हा स्तरावरून सुद्धा, आणि परत ती नुकसान झाल्याची खात्री करावी लागते। त्याच्यानंतर अबकड रिपोर्ट शासनाला सादर केला जातो आणि त्या प्रोपोर्शनमध्ये आता ह्यापूर्वी म्हणजे लक्षात घेतलं तर आपण तांत्रिक अडचणी आहेत शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी, मात्र शेतकरी सध्या उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपण पाहतो आहोत या तालुक्यामध्ये, आणि शेतकरी मदतीची अपेक्षा करतायत मात्र त्यामध्ये अडचणी येत आहेत। शेतकऱ्यांची पिकं जी आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत। शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडेल अशा प्रकारची स्थिती नाही आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।